थंडा वायरीला आहे जोर आता मुळे घेतास काय मुळे घ्या मुळे बस बस सांगते पाडते तरी ठीक आहे होय चल ऊन आहे चल लवकर चल आपण नाटकी पार्क पार्थ हे पार्थ ओय ओय चल 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 लवकर लवकर चल किशन कर लवकर मी काय म्हणतो लगेच मुळे पडलेत तर आता सकाळी मुळे काढायला चाललो 6 वाजले रात्री सगळे बोलवते की मुळे काढायला आले रात्री 12 जण तयार झाले त्यातले आता उठले फक्त 6 जण बाकी सगळे झोपून आहेत आणि आम्ही पण आता चाललो मुळे काढायला तर मी पार्थची वाट बघतोय पार्थ येऊन परत घरी झोपला ते पार्थ चल लवकर आता चाललो मुळे काढायला काकी याने गेली पुढे झाला चल आम्ही निघालो आता टी शर्ट बिशर्ट चेंज केलं कारण खाली गेल्यावर टी शर्ट खराब होईल नदीत म्हणून बबन तिकडे येऊन झोपलं परत चल डायरेक्ट आता नदीवर भेटूया आपण हा आमचा मळा इथे आम्ही बॉल बॅट खेळतो काल पण संध्याकाळी खेळत होतो आणि आता चाललो नदीवर एक झोप येते रात्री ते झोप नाही दिली याने 12-1 वाजेपर्यंत पत्त्याने खेळत होतो आणि इथे हा कुणबी प्रकल्प आहे ह्या साईडला कडक्यावर जाऊ आमच्या गावातला एक मुलगा म्हणजे भट आहे त्याच्या मुलांनी की कुणी जावयाने इथे कुणबी प्रकल्प केलाय हा बघा इथे पाणी अडवून त्यात कुणबी टाकलेत आता कधी काढेल रे 3 महिन्याने तो काढणार त्यातली कुणबी हे बघा आणि काल आपला बॉल पण इकडेच गेला ना तर आमचा एक बॉल बॅट खेळताना इकडे एक बॉल केलाय आतमध्ये तो बुडला खाली चला उतरतो आता खाली ऐक बाबू थांब इलोय परत यायचंय आता मुळे काढून परत कुर्ल्याला सकाळी सगळे उठून आले मुळ्याला सांगाय तरी पाणी सुकला नाही अजून 8 वाजता चुकाय ते पाठवतो नित्याकडे ते व्हॉट्सअपवर नाही जाणार पाणी अजून सुकला नाही हाती भाट पडत चालले
किती पाणी येतं एवढा येतं होय स्वप्नाने गेलं वाटता वाण उचलून खय आता हे ओला म्हणजे बघा आमच्या चुलत भाऊ त्याची होडी काय तो स्वप्न तिकडे गेला हा बघा तिकडे तो वाण उचलायला गेलाय ते बघा वाण आता कसं उचलणार पुरू गेलेला वाटता किती वाजता येलेला 5 वाजता पाठ थंय जाऊन झोपलो घरी हाय ना सांगते येतंय म्हणून ते बघा आता भाट पडता ते बघ आताशी भाट पडक सुरुवात झाली हे बघा पडशील बाबा अरे काठी टाकू नको दे ठेव चला आता ओटी लागले आणि पाणी बघ किती कमी आहे भरतीच्या वेळी हेच पाणी म्हणजे एवढं आम्ही डुबणार इथे पाण्यामध्ये सावकाश दात पडतील मरावा मी ते घेऊन येते आतमध्ये बाबूकडे काढते आई तू काय काढणार नाही येतोय मी पण आता भाट पडले पडत चालले सगळेजण आता चालले मुळे का हे पूर्ण सुकतं पाणी म्हणजे नदीतलं पाणी एके साईडला थांबतं आणि एके साईडला पूर्ण सुकतं असं म्हणजे भाट पडते हे पाणी बघा ही जेटी आहे ना या जेटीच्या 6व्या लाईन पर्यंत पाणी भरतं पूर्ण आणि आता पूर्ण पाणी आटलंय आता चाललंय मुळ्या मला पण आता जायचं आहे मी पण चालू खाली उतरून आता तू नक्की मुळच काढू गेलं नक्की पेव गेलं एक पिशवीभर तरी भेटो खावी निस्त्या गाठी तरी भेटो खावा दाखव हो का मुळ किती काढलं 3च झाले आता पण मोठे हा हे मोठे आहेत रे बाबू वर जाऊ खावताव तर मम्मीने गेली तिकडे माझ्या पाय काय तर लागला काची आहे का मुळा वाटता हात काढून दाखव थांब इथं जे जवळ येतोय हो एकच मोठा हा पिशवी खाय तुझ्याकडे त्याच्याकडे पिशवी नाही ती तुझ्याकडे ना अरे एकच आहे कॉमन एवढे काय भेटणार नाही खिशात ठेवा दे पिशवी हा परत जा काढ दे माझ्याकडे मुळे दे हे बघा बाबून लागतं हे बघा मुळे हा एक हा हे बघा काढून दाखवला हा मोठा आहे दगड आहे मेरा तो देतो खिशात ठेवते माझ्या दगड भेटतो रे गोप्रो आणला असता ना झाला असता पाण्याखाली जाऊन काढून असता बाबू उठणारच नाही तर तुका एक तरी भेटलो की नाही बाबू नाके मुळेच शोधताना तुका काय भेटला हे ना सगळी मातीच काढला ना पाय पण मुळा कसं काढता एका पेवता बिवता काय येत नाही हा का महेश सांगितलं होतं हो का चैन नाही काढले चैन काढून येऊची ना आणि हाताचा शोध आधी पहिलो आणि मग काढ नाही भेटणार मातीत हात घाल असं मातीत नाही भेटणार हात घालतोय सगळी माती सगळी माती नको काढू फक्त मुळेच काढ हात हात घालून बघ जरा पहिलं मुळ बघ
माती कशा काढतो? हे छोटं छोटं आहे. हा एक मिनिट. भाट पडली मग स्टँड लावून ठेवीन ना, मी पण येईन आतमध्ये. एक तरी भेटात वरच बाबू, वर जाऊया. वर मुळं मम्मीने गेले तिकडे. एखाद्या मुळं भेटत नाही कारण मुंबईवाला. हो बघ काय करता बघ. होय हा ढोपारवर पाण्यात पेवता. काची बिची असतील हा. हो बाबा हो मोठं भेटलं. एक जाता जाताना मोठं भेटलं. माती चांगलं आहे. आणि हळूहळू येतो बघा. हे सीन बघा, हळूहळू सूर्य वरती येतोय. 6 वाजले सकाळचे, तरी पण उजेड बघा किती आहे. आता एव्हरी टाइम काळोख असतो. आधी इथं आता ओटी आहे म्हणून, नाहीतर इथं आम्ही डुबला असतो आता एवढ्या पाण्यात. हे पूर्ण भरतं बघा. आता भाट पडली आहे म्हणून नाही, तिकडे पाणी 2 पुरुष उंच असतं, 2-3 पुरुष. पण किती भेटलं दाखव, काढून दाखव. एक लाईव्ह डेमो दाखव काढून जरा. मुळे किती आहेत तिथं खाली दिसता. थांब पकड, माझ्या केशात मुळे. हा बघ हे मोठे आहेत. हे बाबून काढला, बाबून मागण्यानं बघ किती काढला. चल बाबू जास्त पाण्यात जाऊ नको. होय वर घे. टाकी जवळ जाते. टाकी आमची फास्ट आहे सगळ्यात. बाबू इकड नाही बेनॅन. भिजतं कशा सकाळी सकाळी, थंडी उडवतं. अजून 18 दिवस होत. टाकीने काढत आहेत मुळे. खजावचा मुंबई काय जाय म्हणजे मला गेल्या वर्षी पावसात गेलेली ती गेलेली. रस्ते चालू किती काढला की आणि 3 वाजेपर्यंत गाडी काकीने पिशवी भरला ना आमच्या माग नाही. माहितीये पोराने वैताग दिला आणि 3 वाजेपर्यंत मस्त जा. मग म्हटलं म्हणून येतो लवकर जाऊया पावसाच्या आधी. आम्ही 8 पडलेलो पाऊस. दाखव मुळे काढला. काय नाही पाणी पाणी आहे अजून 4-5 काढला ना. 5-6 भेटली. बाकी सगळे खाली राहिले ना. आम्ही इकडे वरती आलो. वर चला. आम्ही काकीनेच उठवला सकाळी 5 वाजता. बोला वर चला रे. काय नाही वर. हो इकडे वर मुळत. इकडे काय नाही मिळत नाही इकडे. माती कालवी ठेवायला लागते. माझ्या पायाखाली पण काहीतरी लागतं. थांबा खाली जाऊन बघतोय मुळवा काय काहीतरी लागत होता. आता भेटलं वाटतं. काय आहे दगड. मुळ काय भेटत नाही. मुळे सगळे संपवला नाही. आता हे आता भाट पडला की काढतोय मुळे की कोण काढत सुरुवात करतोय. महाराय असत महाराय. किती काढलं. अरे किशात ठेव ना. किशात ठेव नंतर दे. पार्थ आमचं तिकडे मोठ्या पाण्यात गेला. मुळं काढता की सोपं किलो. हो का पार्थ आमचं थक्यात मोठ्या पाण्यात गेलं. मुळं काढू का मोठं मुळं हवं. हे पण जाते जरा पार्थाजवळ. माझ्या कमरे पण पाणी झालं आता. बघा मगाची सूर्य थोडा दिसत होता. आता बघा पूर्ण आला थोडा बहुत.
एक फोटो काढून घेतो याचा, थांबा. मी पण आता इकडे मोबाईल लावतोय आणि मुळा काढून जातोय. खालना कोणतरी गेला. होय, आता माझ्या पाय खालना कोणतरी गेला. पाणी खदू करून मासं होतं वाटतं. काय समजलाच नाही पाय खालनं काय गेलं तर. कुठले पण नाही दिसत. आणि हा बघा माझा भाव सकाळी 4 वाजल्यापासून आलाय वाण पुरायला. आता खोटपीठ घेऊन जातोय. वाण पुरतास? तू काय गेलेलो? तू काय गेलो होता आता? मासा घेऊन येतोय. लेट होय. हा, वाण चाललं पुढे वाण. हो का? मग अशी भाट बघा किती कमी पडली होती. आता बघा, हे बघा पूर्ण भाट पडली. हळूहळू अजून थोडं 7 वाजलं की अजून भाट पडेल. मग अशा आम्ही आलो तेव्हा 6 जण होतो फक्त. आणि आता बघा वाडीतली अर्धी पब्लिक मुळे काढायला आले. आणि मला पण जायचं 9 वाजता. त्यामुळे पटापट आता मुळे काढतो आणि जायचंय घरी. दोन्ही खिशात मुळे भरले ते बघ सगळे. किती काढलं? हा, तुला सुजितदा बारके गुतलेलंच नाही. दाखव. बारके आम्ही नाही घेतले. किती काढलं? आम्ही मिक्स काढले. बघा मुळे मुळे निसते. मुळेच मुळे. किती काढलं दाखव. अरे वा, तो बडा बडा आहे. तो बडा बडा आहे तरी पण मग काढला. आणि घरी जाऊन निसत्या होय. एकच पिशवी करा ह्याच्यात बता. एकच पिशवी नाही, ही घेऊन जाते. सेपरेट नाही, आपण एकत्र. ते बनवीत आहे. भाऊ चल पार्सल. चला आता चाललो घरी. हो बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हा बघा हा बघा हा बघा मुळा. हा बघा हा बघा. या बघ विघ्नेश, हा बघा. हे बघ बघ उचला त्याच्या पुढे एक. हा बघ उचल. घेतो उचल. बघा असे वरती मुळे वरती आलेले असतात. अरे वर भाटीवर ना मोठे मोठे होते खाली जाण्यापेक्षा. हा पायाखाली गेला होता. ते संध्याकाळी बघितलं हत ना मग बाबू हत. हा पिचकारे मारतो दाखव. तांबडीसाठी चांगलं खास बी देत असेल ना म्हणून मी नाही कारण ता. बघा केवढा मोठा आहे बघा. पडलं की काय.
चला आता घरी जाऊन मस्तपैकी याचा रस्सा बनवणार आणि खाणार. जेव्हा आम्ही सकाळी आलो होतो तेव्हा पाणी पूर्ण भरलेलं होतं. आता बघा पूर्ण पाणी आटलं, भाट पडले पूर्ण. हे बघा नदीची अर्धी भाट पडली. हे बघा जाताना घरी. आता पाणी भरती येईल थोड्या वेळान आणि परत हे पूर्ण भरेल. दा पाहू दा मी बघतो माझ्याकडे बघतो एवढे मोठे मोठे मी भाटी राहून काढले सगळे. वा काय 12 मस्त आता. आठ 37 37 आणि हे 8 45. हो मेलेला खेकडा आहे रे. खेकडा हो मेलेला. त्या घे दे का? हा 51 नको. एका खिशात 54 सगळे मोठे मोठे. ते बघ आता हे वाला इकडे दे. अर्धे आम्ही एक ते मोठे मोठे त्याच्यात चालू. आणि हे 9 बस 63 कसं रस्ता नाही 10 63 आणि 10 73. बस झालं. त्याच्या घरी माणसा किती 4 ना आमच्या घरी माणसा किती 75. बस सर त्या साईडला गेलेलेच नाही ना आपण पुढे पाणी असताना पण. हे काय झालं हेच गेलेले झाले बरं 2 किलो. बापरे भरपूर झाले. हे मार्केटमध्ये 300-400 रुपयाचे असतात. जास्त किलोवर पण नाही जात. सरा मुळं काढून झालं. आता येईल घरी चालला होता. वाटत नाही डिगुनी उठलो असा त्याच्यावरून. झोपलेलेच असते. रात्री प्लॅन केला होता 12 जण होते. आता आता किती जण आहे बघा. आम्ही फक्त 6 जण. 6 जण अजून घरी झोपून आहेत. काढून आम्ही आलो तरी बघा हे अजून उठले नाही. राहू दरवाजा खोल. आळशी बघा आळशी लोक. बघा रात्री प्लॅन केलेला आहे बघा. डिग्या काय सकाळपासून म्हणतो येतंय रात्री प्लॅन केला नाही. डिगू 5 किलो चल. हा काय फुला बिला घेऊन येलं. माझं टायमिंग 9:30चा. वर भटाच्या बाजाच्या पुढे वरती मोठं. आता आम्ही जाणार ढोल टाकू. राहू परत घेऊन ये. परत पाणी किती वाटा जा परत घेऊन ये. अरे हा पाणी किती वाटा आता होय 10-11 वाजेपर्यंत प्लॅन करणार आणि राहायला झोपून. अरे मी ट्रेनिंग दिली तुमका म्हणून बघ तेवढे. आणि तो एक बघा डिगू इला मुळे काढू. हा शाबास. हा राहणार ना मोठी पडतील थोडे 2 पराठी करा. मोठी कशा किती मुळे काढले बघा. हा हळूहळू कर बाबू. तू हळूहळू कर. पडते पडणारच आहे का? ठीक आहे. बाबू तू मोठे मोठे रट्टा नाही रट्टा नाही. हे बघा एक परत भरली आमची. नाही इलाच आधी उठवून येतोय म्हणून सांगितलं. आता हे आमच्यान बघतल्या ना म्हणत बाबा रे एवढे म्हणत आणला मी. भरपूर आणला मी. ह्याच्यावर ठेव. उठलेले आम्हाला उठून मुळे काढून घरी पण आले. चावी पिते बघा. चला मुळे काढून झाले. आता आता मस्तपैकी रस्सा बनवणार दाखवेन तुम्हाला. चला तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉग मध्ये.